तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायाची नाही। उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायाची नाही। प्रेम, श्रद्धा आणि भक्तीचा महासागर म्हणजेच आषाढी वारी। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान झाल्या आहेत। लाखोंच्या संख्येने वारकरी फक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत एकत्र येत आहेत। या विठू माऊलीच्या भक्तांसाठी, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयी सुविधांसाठी पोलीस प्रशासन अहोरात्र कार्यरत आहे। भाविकांची सुरक्षितता आणि वारीचं सुरळीत संचालन कसं होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। प्रथम आपण वारीच्या मार्गांची माहिती घेऊयात। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दिनांक 19 जून 2025 रोजी आळंदीवरून प्रस्थान होईल आणि दिनांक 30 जून 2025 रोजी ती सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। पालखीचा मार्ग हा नातेपुते, माळशिरस, वेळापूर, वाखरी आणि पंढरपूर असा राहील। सदर कालावधीमध्ये पालखीचा मुक्काम हा 30 जून रोजी नातेपुते, 1 जुलै रोजी माळशिरस, 2 जुलैला वेळापूर, 3 जुलै रोजी बंडी शेगाव, 4 जुलैला वाखरी आणि 5 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर असा आहे। तसेच संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी दिनांक 1 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे प्रवेश करत आहे। पालखीचा मार्ग सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी आणि पंढरपूर असा राहील। सदर कालावधीमध्ये पालखीचा मुक्काम दिनांक 1 जुलै रोजी अकलूज, 2 जुलै बोरगाव, 3 जुलै रोजी पिराची कुरोली, 4 जुलै रोजी वाखरी आणि 5 जुलैला श्री क्षेत्र पंढरपूर असा आहे। या संपूर्ण पालखी मार्गावर प्रशासनाकडून जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे। वारी ज्या ठिकाणी मुक्कामी असेल त्या ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। लाखोंच्या संख्येने पंढरपूरमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दर्शनाच्या सुखद अनुभवासाठी पोलीस प्रशासनाकडून भक्कम आणि बहुआयामी उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत। यंदाच्या वारीमध्ये गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी होल्ड अँड रिलीज या तंत्राचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे, ज्यामुळे भाविकांना सुरळीत आणि अडथळारहित दर्शन अनुभवता येईल। कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी CART टीम तैनात करण्यात आल्या आहेत। नामदेव पायरी, महाद्वार चौकी, महाद्वार घाट, पश्चिम घाट, चोफाळा, नाथ चौक, 65 एकर परिषद अशा ठिकाणी या प्रशिक्षित टीम कार्यरत असतील। गर्दीच्या ठिकाणी कम्युनिकेशन ऍक्शन रेस्क्यू करून भाविकांना सुरक्षित बाहेर काढून प्रथमोपचार देण्याचं काम या टीम करतील। या वर्षीच्या वारीमध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यासाठी 200हून अधिक प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत असतील। यामध्ये 28 ते 30 NDRFच्या कौशल्यपूर्ण पथकांचा देखील समावेश आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर पालखी मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये म्हणून विशेष प्रशिक्षित गामा कमांडो पथक तैनात करण्यात आला आहे। यामुळे पालखी आणि लाखो भाविकांचा पंढरपूरकडचा हा पवित्र प्रवास निर्बंध विरहित, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडेल याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे। संपूर्ण पंढरपूर शहर ड्रोन कॅमेऱ्यांच्या सतत देखरेखीखाली असणार आहे। शिवाय शहरातील मुख्य भागात CCTV कॅमेऱ्यांद्वारे 24/7 निगराणी ठेवण्यात येणार आहे। या सर्व नियंत्रण आणि समन्वयासाठी एक विशेष इंटिग्रेटेड कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे, जिथून सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवले जाईल आणि कोणताही अनुचित प्रकार टाळला जाईल। महिला वारकऱ्यांसाठी वारीतील अनुभव सुरक्षित व सुखकर करण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या निर्देशांप्रमाणे सोलापूर ग्रामीण निर्भया पथके या काळात वारीसोबत कार्यरत राहणार आहेत। वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखी तळांवर पोलीस मदत केंद्र असेल। पोलीस प्रशासन, स्वयंसेवक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्वजण एकत्र येऊन या भक्तिमय वारीला सुरक्षिततेची पूर्ण शिदोरी देत आहेत। पालखी मार्गावर चालताना वारकऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे, तर रस्त्याच्या उजव्या बाजूने पालखी सोहळ्यातील वाहनांची वाहतूक सुरू राहील। तसेच सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल रस्त्याच्या डाव्या बाजूस लावावेत।
पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळी रांग असेल, तरी सर्वांनी रांगेतूनच दर्शन घ्यावे। तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही। आपण वाहनतळांची सविस्तर माहिती घेऊयात। दिंड्यांसोबत वास्तव्यास येणारी सर्व प्रकारची वाहने 65 एकरमध्येच पार्क करायची आहेत। अहिल्यानगर, बार्शी, टेंभुर्णी, करकमकडून येणारी वाहने अहिल्या चौक ते शेटफळ रोडवर असलेल्या 65 एकरच्या मागील भागात असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत। सोलापूर, मोहोळ, तिऱ्हे मार्गे सोलापूरकडून येणारी वाहने ही भीमा बसस्थानक आणि शेटफळ रोडवरील 65 एकरच्या मागील भागात असलेल्या वाहनतळावर पार्क करायची आहेत। पुणे, सातारा, वाखरी मार्गे येणारी वाहने ही इसबावी, विसावा आणि 52 एकर मैदानात पार्क करायची आहेत। कराड, आटपाडी, दिगंची मार्गे येणारी वाहने ही श्रेयस पॅलेस जवळील वेअरहाऊसच्या शेजारील मैदानात पार्क करायची आहेत। कोल्हापूर, सांगली, मिरज व सांगोला मार्गे येणारी वाहने ही पंढरपूर शहराजवळील पंढरपूर सांगोला रोडलगत बिडारी बंगला येथे पार्क करायची आहेत। विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने ही आणवली चौक येथे कासेगाव फाटा बायपास मार्गे येऊन बिडारी बंगला पार्किंग, सेशन कोर्ट पार्किंग, यमाई तुकाराम मंदिर मैदान येथे पार्क करायची आहेत। या सर्व वाहनतळावर प्रशासनामार्फत पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे। या व्यतिरिक्त शहरात देखील विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यामध्ये अंबाबाई पटांगण पार्किंग, संत घाडगेबाबा चौक पार्किंग, क्रीडा संकुल पार्किंग, खादी ग्रामोद्योग पार्किंग तसेच गजानन महाराज मठासमोरील पार्किंग इत्यादी पार्किंगचा समावेश आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती, महाद्वार चौक, कालिका देवी चौक ते चौफाळा या मार्गाचा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वापर करावा। या प्रदक्षिणा मार्गावर उलट दिशेने चालत जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रदक्षिणेकरता श्री संत नामदेव महाराज पायरी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती, महाद्वार येथून श्री संत नामदेव महाराज पायरी दर्शनास जावे। येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन ते पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे। पश्चिम गेट ते चौफाळा हा केवळ बाहेर पडण्याचा मार्ग असेल। या मार्गाचा कोणालाही मंदिराकडे येण्यासाठी वापर करता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी। नदीकडे स्नानाकरिता जाणाऱ्या भाविकांनी तसेच स्नान करून येणाऱ्या भाविकांनी वर प्रदक्षिणा मार्गावर येण्यासाठी दत्तघाट, उद्धव घाट, कुंभार घाट, खिस्ते घाट, महाद्वार घाट, चंद्रभागा घाट आणि वडार घाट या सर्व घाटांचा वापर करावा। महाद्वार घाटाकडून मंदिराकडे येणाऱ्या भाविकांनी श्री संत नामदेव महाराज पायरी येथील दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूने श्री संत तुकाराम भवन ते पश्चिम गेट ते चौफाळा या मार्गाने बाहेर पडावे। वारीच्या निमित्ताने प्रशासनाने वाहतुकीच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांची माहिती आता आपण घेऊयात। दिनांक 29 जून रात्री 24 वाजल्यापासून ते दिनांक 8 जुलै रात्री 24 वाजेपर्यंत पुण्याकडून पंढरपूरकडे फलटण, नातेपुते, माळशिरस आणि वेळापूर मार्गे पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक ही बंद राहील। सदर वाहतूक पुणे, बारामती, इंदापूर, टेंभुर्णी, पंढरपूर किंवा पुणे, यवत, इंदापूर, टेंभुर्णी आणि पंढरपूर अशी राहील। दिनांक 29 जून रात्री 24 वाजल्यापासून ते दिनांक 8 जुलै रात्री 24 वाजेपर्यंत पंढरपूर आणि सांगोलाकडून वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण आणि पुण्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक बंद राहील। सदर वाहतूक पंढरपूर, टेंभुर्णी आणि पुणे अशी राहील। महाळुंग,
श्रीपूर, बोरगाव आणि माळखांबी या दिशेकडून पालखी मार्गाकडे येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे। वारी काळात पंढरपूर शहरातील बसस्थानके ही शहराच्या बाहेर हलविण्यात येणार आहेत, त्याबद्दलची माहिती आता आपण घेऊयात। पुणे, सातारा आणि मुंबईच्या दिशेने जायचे असल्यास पुणे सातारा पंढरपूर रोडवरील चंद्रभागा बसस्थानकावरून तुम्ही जाऊ शकता। कोल्हापूर, रत्नागिरी, मंगळवेढा, सांगली, सिंधुदुर्ग, सांगोला या ठिकाणी जायचे असल्यास जुना कासेगाव रोड ITI कॉलेज जवळील पांडुरंग बसस्थानकावरून तुम्ही जाऊ शकता। अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी जायचे असल्यास पंढरपूर मोहोळ रोडवरील भीमा बसस्थानकावरून तुम्ही जाऊ शकता। नाशिक, जळगाव, अहिल्यानगर आणि धुळे या ठिकाणी जायचे असल्यास टेंभुर्णी रोडवरील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथील बसस्थानकांवरून तुम्ही जाऊ शकता। आता आपण शहराबाहेरून जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची माहिती घेऊयात। अहिल्यानगरकडून येणारी वाहने टेंभुर्णी, मोहोळ, सोलापूर मार्गे विजापूरकडे जातील किंवा टेंभुर्णी, अकलूज, महूद, सांगोला, मंगळवेढा या पर्यायी मार्गे देखील विजापूरकडे जातील। तसेच विजापूरकडून येणारी वाहने सोलापूर, मोहोळ, टेंभुर्णी किंवा मंगळवेढा, सांगोला, महूद, अकलूज, टेंभुर्णी मार्गे अहिल्यानगरकडे जातील। पुण्यावरून येणारी वाहतूक विजापूरला जाण्याकरता वेळापूर, महूद, सांगोला, मंगळवेढा मार्गे विजापूरकडे जाईल। तसेच विजापूरवरून पुण्याकडे येताना मंगळवेढा, सांगोला, महूद, वेळापूर मार्गे पुण्याकडे येईल। या सर्व काळात एखादी संशयास्पद वस्तू, व्यक्ती अथवा वाहन आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा। भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। तसेच आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास जवळच्या मदत केंद्राशी संपर्क करा किंवा 112 म्हणजेच 112 या नंबरवर संपर्क साधावा। सोलापूर ग्रामीण पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन आपल्या सेवेसाठी सज्ज आहे। आपणही पोलीस दलास सहकार्य करून हा सोहळा शिस्तबद्धरित्या संयमाने पार पाडावा ही नम्र विनंती।